नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। एक नजर टाकूया स्पीड न्यूजवर। हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताचा विजय, फायनल मध्ये कोरियाचा पराभव। पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचं निधन। मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू, मनोज जरांगे पाटील यांची माहिती। राज्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट, वेगवेगळ्या घटनेत 18 जणांचा मृत्यू। आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, वडील गणेश कोमकर नागपूर तुरुंगातून पॅरोलवर बाहेर। राज्यात विदर्भात पावसाची शक्यता, इतर भागात मात्र उघडीप। शिवसेना आणि टीम ओमी कलानी म्हणजेच टीओके यांच्याकडून भाजपला धक्का, उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हात मिळवणी। ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 45 दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार। मुंबई लोकलला वंदे मेट्रोचा लूप, एसी लोकल होणार 18 डब्यांची। मनसरमध्ये गॅस रिपेअरिंग दुकानात भडका, कोणतीही हानी नाही। सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार। कोमकर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, आयुष कोमकरला खातल्या 9 गोळ्या, 13 जणांवर गुन्हे दाखल तर 2 जण अटकेत। मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकवटणार, पुढील 2 दिवस महत्त्वाच्या बैठका। कोकणातील विभागीय प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करणार, राज्य सहकारी संघांचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची घोषणा। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर मोजक्याच लोकांना प्रवेश मिळणार। तुर्तास इथंच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।